जय जय राम। सुंदर सुख तुका म्हणे माझेची सर्व 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 सुख पाहे ना श्रीमुख आवडीन आवडीन पाहे ना श्रीमुख आवडीन तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर ना श्रीमुख आवडी हा ना श्रीमुख तुळसी हार तुळसी हार कासे तुळसी हार तुळसी आवडे निरंतर हे जिदान दान आवडे निरंतर हे जिदान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर निरंतर हे चिदान आवडे निरंतर त्या तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे जय विठोबा कुमाये सब्बा हरि दे जय विठोबा कुमाये हरि विठोबा हरि दे हरे राम कृष्ण हरि राम हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय राम हरि जय राम हरि हरि जय जय राम जय जय हरि जय राम हरि जय राम राम हरे जय राम हरि जय 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 राम 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 जय जय हाय रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी है रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल सुकृताची जोडी सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा वरबा तुहा विठ्ठल वरबा वरबा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल वरबा तुहा विठ्ठल वरबा तुहा माधव वरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे आगर बापा रघुमा देवी वर बापा रघुमा देवी वर बापा रघुमा देवी वर देवी वर तुहा विठ्ठल वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा माधव वरवा जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे शिवपीठ जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई देते मुकुट ज्ञानाबाई देते मुकुट ज्ञानाबाई देते मुकुट शिवपीठ ज्ञानाबाई देते मुकुट मुकुट ज्ञानाबाई देते मुकुट ज्ञानाबाई चरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी ज्ञानाबाई चरण एका जनार्दनी चरण एका जनार्दनी चरण एका हाय शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट हाय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा सर्व सुखाचिया लहरी सर्व सुखाचिया लहरी सर्व
ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ वेदुनाथ शिवपीठ मुकुट ज्ञानाबाई
मधरी सा 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 मधरी सा सा सा
सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट. ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट. विठ्ठल कलावज्ञ जीवोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्रं. खलानीशबाधापनुहार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समचरणसरोजं सान्द्रनीलाबुधामं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानं. तरुणं तुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं सदैवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चराना, दूसरे चराना संताची पद्म वगैरे चालणे दाना. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हो हो बाबाजी सद्गुरुरा गुरुदास तुका. दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशांचे ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणीं. नामदेव दयामूर्तीं नाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यासे परममूर्तिं देवो क्षेत्र निवासिनीं. तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकम्. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकराया दयाळा, करुणाकराया दयाळा. हा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, लादलो पावन झालो चराचरी चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा करा यावरी आविरो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा असून या अभंगामध्ये श्री संत नाथबाबा ज्ञानोबरायांची स्तुती, ज्ञानोबरायांचं वर्णन किंबहुना तुम्हा आम्हाला जर सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचा पत्ता, त्याचं ठिकाण या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. विठ्ठल
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काही अल्पासा परिहार द्यायचा तो या ठिकाणी असा की 750 वर्षापासून चालत असलेला आपल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा समाधी संजीवन सोहळा आणि या संजीवन सोहळ्यानिमित्त आज आपल्या या अलंकापुरी नगरीमध्ये भरपूर ठिकाणी सप्ते चालू आहेत. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकीर्तन महोत्सव चालू आहेत. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य सचिनजी महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली ही विश्वगुरु वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेने आयोजित केलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकीर्तन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आजच्या 5व्या दिवसाची सकाळ सत्रातील चक्री कीर्तनाची पहिली सेवा ही माझ्या वाटीला आली. मी माझे परमभागी समजतो. महाराज म्हणतात, मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. माझ्यासारख्या पामराने काय वर्णन करावे, परंतु माझ्यावर जर माझ्या गुरुवार्यांची ज्ञानोबरांची कृपा असेल तर मी का बोलू शकत नाही. तसा मी काही कोणी मोठा कीर्तनकार वगैरे काही नाही. मी एक विद्यार्थी आहे. तुमच्या समोर काय बोलणार हे तुम्हाला माहिती आहे. आता इकडे गोरख महाराजांकडून संकेत महाराजांका पाहून मला निमा घाम फुटलाय. काय चालेल म्हणल्या गोरख महाराज, वा एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. सरगम तर एकच नंबर, खूप छान. या ठिकाणी मला कीर्तनाकरता साथ देणारे आमचे मृदुंग महर्षी संकेत महाराज, खूप गोड पखवा जाजवला. संकेत महाराज असतील, त्याचप्रमाणे इकडे आमचे गोरख महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे लहानपणापासून त्यांची एक खासियत अशी ती शिकायला कुठंच जायला नाही, घरीच शिकेल आहेत, परंतु एवढं भारी गायन करतात ना आमचे प्रणव महाराज शेळके. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. खूप गोड असं गायन करतात. त्याचप्रमाणे आमचे वैष्णव महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे हार्मोनियम मास्तर आपले ससाने बाबा असतील, आमचे राहुल महाराज असतील, इकडे भाविका दिदी असेल, त्याचप्रमाणे संपूर्ण तुम्ही विद्यार्थी वर्ग असेल, आलेले सर्व पाहुणे मंडळी असतील, सर्व या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहिले. सर्वांचे आभार मानतो आणि मी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंगनाथ महाराजांचं लक्ष देऊन ऐका. मी काय तुमचा जास्त वेळ घेणार नाही. 11:30 झालेत, पाऊण तास झाला कीर्तन चालू होऊन. माझ्याकडे 1 तास देईल, म्हणजे किती उरले? नाही 15 नाही, पण आपण अर्धा तास घेऊ. याच्यानंतर लगेच आपले गायनाचार्य गोरख महाराज यांची पण 1 तास कीर्तन रूपी सेवा संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे मी फक्त अर्धा तास तुमचा वेळ घेणार आहे. लक्ष देऊन ऐका. पहा, अभंग ज्यांचा आज सेवेकरता घेतलाय ते श्री संत नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, याचा पत्ता, याचं ठिकाण श्री संत नाथ बाबा सांगतात. पहा, आपण जर या जगाकडे दृष्टी फिरवून पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल, संपूर्ण प्राणी मात्रांची धडपड ही फक्त आणि फक्त सुखा करताय. सर्वांना काय हवंय? हवंय की नाही? आपल्याला दुःख व्हावं असं कोणाला सुद्धा वाटतं का? बोलत चला. बोलता का नाही तुम्ही? बडबडता अशी करता, मग कीर्तनात बोलायला काय झालं? शांत बसा सांगितलं तरी शांत बसते नाही. सर्वांना हवंय की नाही सुख? दुःख हवंय का कोणाला? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाले ना जीवे, मज दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. आपल्याला दुःख व्हावं असं कोणाला सुद्धा वाटत? आपण आजारी पडावं, आपलं डोकं दुखावं असं कोणाला वाटतं का? तर नाही. याही पेक्षा पुढे जाऊन बोलायचं ठरलं तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या बायका पोरांना सुद्धा चिरकाल सुख असावे अशी सर्वांची इच्छा आहे. म्हणजे आपण एकंदरीत विचार जर केला, सर्वांना काय हवंय? सुख हवंय, परंतु ते सुख आपल्याला नुसतं हंगामी नको. हंगामी म्हणजे तात्पुरतं नको, तर कायमस्वरूपी पाहिजे. म्हणजे सर्वांचे साध्य एकच आहे, ते म्हणजे बोलत चला काय? सुख. परंतु त्या सुखाचे साधने मात्र आपल्याला प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे दिसून येतील. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य व्यापार करतो, व्यवसाय करतो, कशा करता? त्यातून पैसे मिळून त्यापासून सुखी व्हावं या करता. मनुष्य कुटुंब करतो, कशा करता? गाडी बंगला वगैरे हे जे इत्यादी जे काही सर्व साधन आहे ते गोळा करतो, कशा करता? सुखा करता. परंतु इतकं सगळं करून सुद्धा मनुष्याला यापासून सुख मिळतं का हो? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सिन पावला, हे माया विष्टीला जीव माझा, माझे सोयीताने
सर्व सुखाची आशा जन्म गेला. इतका सगळा आटापिटा करून सुद्धा मनुष्याला यापासून सुख भेटतं का हो? तर नाही. सुख न भेटतं याच्या हजारो पटीने दुःखच भेटतं. ज्ञानोबराय म्हणतात, दुःख शोकांच्या घाई मारली याची सेची नाही, हे सांगावं या कारण काही जे ग्रासिले माया. किंबहुना आपला संपूर्ण जन्म सुखाच्या आशेमध्ये जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परंतु सुख काही भेटत या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही, त्याच्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 या संसारामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये सुख. कारण काय? कारण हा संसारच मूळतः दुःखरूप आहे. खूप सारे प्रमाणात देता येतील. संसार दुःख मूळ चौकडी इंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. का त्याचं कारण काय? तर हा संसारच मूळतः दुःखरूप आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात की बा अर्जुना, तुझ्या संसारामध्ये सुख शोधतो ना, याच्यामध्ये सुख मुळीच नाही. हा संसार सर्वत्र दुःखानेच ठासून भरलेला आहे. देवी विषयाचे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे न मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर हा संसार दुःखरूप आहे. यामध्ये सर्वत्र दुःख हे ठासून भरलेलं आहे. परंतु हा जो जीव आहे या संसारामध्ये सुखाकरता प्रयत्न करतो. इकडे लक्ष द्या. हा जो जीव आहे या संसारामध्ये सुखाकरता प्रयत्न करतो, परंतु या जीवाला इतका आटापिटा करतो या संसारामध्ये. मग इतक्या प्रयत्न करून थोडा तरी सुखाचा भोग आपल्याला मिळाला पाहिजे की नाही? मिळाला पाहिजे. परंतु तुकोबराय सांगतात थोडा सुद्धा सुखाचा भोग मिळत नाही. उलट पावली दुःखाच्याच ठेचा खाव्या लागतात. आणि शेवटी फळ काय? तुकोबराय सांगतात, हात झाडून या जाती पात्र होती दंडासी, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर भोसाल. अशा प्रकारे तडफड करत मरण्याची पाळी आपल्यावर येते. आणि परत पुन्हा जन्म मरणाचे दुःख तर वेगळेच. म्हणून जेव्हा नाथबाबांनी या समाजाकडे पाहिले तेव्हा त्यांना हेच दिसून आले की संपूर्ण प्राणी मात्रांची धडपड ही सुखा करताय. सर्वांना काय हवंय? निरंतर निराशय अशा प्रकारचे सुख हवंय. परंतु हे सुखाचा मार्ग मात्र चुकलेले आहेत. मग यांना सुखाचा मार्ग सांगणारे कोण? तर खरे सांगून हित करणारे ते म्हणजे संतच होय. याला शास्त्रीय भाषेमध्ये आप्रस्तु यथार्थ वक्ता असे म्हणतात. खरे सांगून हित करणे हे संतांचे कर्तव्य. कोणाचे कर्तव्य? संतांचं. खरे सांगून हित करणे हे संतांचे कर्तव्य. कधी कधी हित करत असताना, खरे बोलत असताना कटू बोलण्याचा जरी प्रसंग आला तरी संत कटू बोलूनही आपलं हित करतात. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देऊ लासू फासुडावं, सुखाचा उपाव पुढे आहे. अहो काही वेळेस तर तुकोबरायांनी रागाने शिव्या देऊन सांगितले. तुकोबराय म्हणतात, किती सांगू तरी नायकती बटिकेचे, पुढे सिंदळीचे रडतील. कोणी म्हणेल का हो तुकोबराय, तुम्ही असे साधू असून अशा शिव्या काय देता? तर तुकोबराय सांगतात, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या तुकोबराय म्हणतात, हे संपूर्ण प्राणी मात्र जे हे जीव आहेत हे या दुःखरूप संसार सागरात बुडत आहेत. म्हणून यांचा आम्हाला काय येतो? कळवळा येतो. येतो हिताचा कळवळा, हाती पडती मुन काळा. शोधून आले संत हिताहित जगाचे. आपलं हित कशामध्ये, या जगाचं हित कशामध्ये, हे संतांना पूर्णपणे माहिती आहे. पहा, विषय निघाला म्हणून सांगून जातो. हिताचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार, हिताची तळमळ आहे परंतु हिताचं ज्ञान नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, मी विचारील. हिताची तळमळ आहे परंतु हिताचं ज्ञान नाही, पहिला प्रकार. हिताचं ज्ञान आहे परंतु हिताची तळमळ नाही, हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार, हिताचं ज्ञानही आहे आणि हिताची तळमळही आहे. तर आता पहिल्या प्रकारात कोण मोडतं? तर पहा, एका मातेचा मुलगा आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर ती माता माऊली त्याला घेऊन कुठे जाते? कुठे जाते? डॉक्टरकडे, दवाखान्यात जाते. त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब हवे तेवढे पैसे घ्या, काही करा, परंतु माझ्या मुलाला पहिलं बरं. आता आपण जर पाहिलं, त्या माता माऊलीला, त्या आईला त्या मुलाच्या हिताची तळमळ आहे परंतु ज्ञान आहे का हो?
नाही. त्यावर तो डॉक्टर त्या बाईला म्हणतो, ओ बाई थांबा जरा, पहिलं मी माझ्या शेळीला चारा कापून आणतो, तिला चारा घालतो आणि मग मी तुमच्या मुलाला तपासतो. म्हणजे त्या डॉक्टरला त्या मुलाच्या हिताचं ज्ञान आहे, परंतु तळमळ आहे का? नाही. आता तिसरा प्रकार तो म्हणजे हिताचं ज्ञानही आहे आणि हिताची तळमळ आहे. याच्यामध्ये कोण मोडतात तर ह्यामध्ये माझे संत महात्मे मोडतात. संतांना या जगाच्या हिताची तळमळही आहे आणि जगाच्या हिताचं ज्ञान आहे. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशामध्ये हे संतांना माहिती. आणि जगाच्या हिताची तळमळ सुद्धा येतो हिताचा कळवळा, हाती पडती म्हणून काळा. किंवा संतांचा जन्मच त्याच्याकरता झालाय. जगाच्या कल्याणा संतांचे विभूती देह कष्टवी हा परोपकारी देह कष्टवी जगाच्या कल्याणा संतांचे विभूती देह कष्टविती परोपकारी. संत या जगाच्या कल्याणाकरता तुमच्या आमच्या हिताकरता देह कष्टवितात. म्हणजे आपलं हित कशामध्ये हे संतांना माहिती. म्हणून नाथबाबांनी जेव्हा या समाजाकडे पाहिले तेव्हा देखील त्यांना हेच दिसून आले. सर्वांना सुख हवंय, सर्वांना सुखाची इच्छा आहे, परंतु सुखाचा मार्ग मात्र चुकलेले आहेत. म्हणून या दुःखरूप संसार सागरात बुडत आहे. मग त्या सुखाचं ठिकाण, सुखाचा ठिकाणाचा पत्ता नाथबाबा सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात. सर्व सुखाची लहरी भो सर्व सुखाची लहरी सर्व सुखाच्या लहरी सर्व सुखाच्या लहरी सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी हो
ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी वा गोरख महाराज एक नंबर टाळ्या वाजवा एकदा. आता काय आपल्याला परत अजून एक कीर्तन घ्यायचं नाही तर हेच लांबवलं असतं आपण. नाही नाही असं नाही असू द्या. विठ्ठल आहे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. नाथबाबा म्हणतात तुम्हाला सुख हवंय ना. नुसतं नाथबाबा म्हणतात तुम्हाला आम्ही सुख नाही सर्व सुख देऊ सर्व सुखाची लहरीचा आनंद देऊ. परंतु त्याकरता तुम्हाला कुठे यावं लागेल. कुठे यावं लागेल. अलंकापुरीला यावं लागेल. आळंदीला यावं लागेल. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. तुम्हाला जर सर्व सुख हवं असेल सुख हवं असेल तर त्याकरता तुम्हाला या ठिकाणी अलंकापुरीला यावं लागेल. आणि आमच्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या सानिध्यामध्ये यांच्या सहवासामध्ये यांच्या संगतीमध्ये राहावं लागेल. तुम्ही जर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या अलंकापुरी नगरीमध्ये येऊन माऊलींच्या सानिध्यात राहिल्या तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. निळोबराय म्हणतात यात्रे अलंकापुरा येते ते ते आवडती विठ्ठला. निळोबराय सांगतात जे जे या ज्ञानोबा यांच्या संजीवन समाजी सोहळ्यानिमित्त अलंकापुराला येतात ते ते भगवंताला आवडतात. परंतु महाराज आपलं इथंच चुकतं. आपण यात्रे करता येतो दिंड्या करतो वाऱ्या करतो परंतु आपण दिसताना परमार्थात दिसतो परंतु असताना प्रपंचात असतो. कसं आता आपण या ठिकाणी काही माणसं वारीला आलेत काही माणसं पंढरपूरच्या वारीला जातात समजा. परंतु वारीला आल्यानंतर गेल्यानंतर एकच विचार चालू असतो दिंडीमध्ये किती पैसे शिल्लक राहिले घरी म्हशी पाजल्या का नाही पप्पू शाळेत गेला की नाही. म्हणजे वारीला येऊन ज्ञानोबरांच्या भूमीमध्ये येऊन आपण विचार कोणता करतो घरचा विचार करतो. आपण इथं येऊन जर घरचा विचार केला तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती कशी होईल. हा पहा समजण्याकरता एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. पहा एक गृहस्थ पहिल्यांदाच त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच वारीला निघाला. कुठे निघाला बोलत चला. कुठे निघाला. तुम्ही गेलात का गेलात निमेजन गेलात तर तो त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच वारीला निघाला. वारीला निघाला. वारीला गेल्यानंतर एक दोन मुक्काम झाले असतील आणि गंमत अशी झाली दुसऱ्या तिसऱ्या मुक्कामाला त्याच्या हातातलं 1000 रुपयाचं घड्याळ हरवलं. किती किती हे 1500 त्याचं 1000चं हरवलं. त्याचं घड्याळ हरवलं. घड्याळ हरवल्यानंतर तो म्हणाला अशी कुठं वारी असते काय आयुष्यात पहिल्यांदा वारीला आलो आणि 1000 रुपयाचं घड्याळ चोरीला गेलं. आता घड्याळ कोणी चोरलं कोणी चोरलं चोराने चोरलं. आता तो गेलता कुठे वारीला मग घड्याळ कोणी चोरलं वारकऱ्यांनी. नाही 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 गुरुवर्य बाबा सांगतात घड्याळ वारकऱ्यांनी नाही चोरलं चोराने वारकऱ्याचे कपडे घातले त्याला काय करायचं. चोराने वारकऱ्याचे कपडे घातले त्याला आपण काय करणार. मग तो म्हणाला अशी कुठं वारी असते का 1000 रुपयाचं घड्याळ चोरीला गेलं मी चालू रिटर्न परत निघाला. परंतु परत जात असताना त्याने काय केलं तो ज्या ज्या ठिकाणी मुक्काम केला ज्या ज्या ठिकाणी बसला त्या त्या ठिकाणी जात असताना दगडमाती बाजूला सारायचा. आपलं घड्याळ भेटतंय का पाहायचा. सर्व ठिकाणी पाहून झाले परंतु घड्याळ काही भेटलं नाही. शेवटचं एक ठिकाण राहिलं होता तिथं गेला दगडमाती बाजूला सारली घड्याळ भेटलं नाही. परंतु त्याला एक पिवळी धमक सोन्याची अंगठी भेटली. माझ्या हातात नाही. इथं आहे का कोणाच्या हातात नाही कोणाच्याच हातात बरं जाऊन द्या. त्याला एक पिवळी धमक सोन्याची अंगठी भेटली. अंगठी भेटल्यानंतर त्याने अशी हातात तोडली आणि शेजारच्याला म्हणला का हो 3-1 ग्रॅमची असेल. शेजारचा म्हणला पाहू. त्याने हातात घेऊन अशी तोडली. तोडल्यानंतर शेजारचा म्हणाला नक्कीच 3 ग्रॅमची अंगठी असेल. आता सोनं कसं तोडं चालू आहे महाराज कसं तोडं चालू आहे सोनं. 15,000 रुपये ग्रॅम चालू होतं आता मध्ये. आता परत भाव घसरलाय 10,000 रुपये ग्रॅम आलं. आता त्याला अंगठी किती ग्रॅमची सापडली 3 ग्रॅमची अंगठी सापडली. आता 3 ग्रॅमची अंगठी म्हणजे किती पैसे झाले 10,000ने 30,000. घड्याळ किती रुपयाचं गेलं मग फायदा किती झाला. तो म्हणला चला परत वारीला.
पुन्हा वारीला निघाला परंतु त्याला ती जी अंगठी भेटली होती तो सतत त्याच विचारामध्ये राहिला. तो त्याचा नुसता विचार चालू होता. आता वारी झाली, घरी जायचं. घरी गेलं का पहिलं सोनाराकडे जायचं. सोनारासमोर ही अंगठी टाकायची आणि त्याला म्हणायचं दे माझे 30,000. संपूर्ण वारी केली परंतु वारीमध्ये त्याच्या मनामध्ये हाच विचार चालू होता. आणि ह्या विचारामुळे त्याची वारी एकदम मस्त झाली. संसाराचा विचार करत करत तो वारीला गेला आणि वारी झाली. वारी करून परत घरी आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाराकडे गेला. सोनाराकडे गेल्यानंतर सोनाराला ती अंगठी दिली आणि म्हणाला, हे सोनार दादा हे घे 3 ग्रॅमची अंगठी आणि दे मला 30,000 रुपये. सोनार म्हणला, असं कसं? आधी मी कसोटीवर घासून पाहिणार. हे तंबाखू म्हणणं झालं. विठ्ठल सोनार म्हणाला, आधी मी तिला कसोटीवर घासून पाहिणार. तो म्हणाला ठीक आहे. सोनाराने अंगठी घेतली, कसोटीवर घासून पाहिली. कसोटीवर अंगठी घासल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अंगठी खोटी आहे. अंगठी खोटी आहे म्हटल्यानंतर सोनार त्या गृहस्थाला म्हणू लागला की तुला या अंगठीचे 30,000 काय 30 रुपये सुद्धा देणार. महाराज त्याला कळाल्यानंतर अंगठी खोटी, मला त्याला दुःख झालं. मला सांगा, तो वारीला गेला, त्याचं घड्याळ हलवलं, त्याला अंगठी सापडली आणि त्या अंगठी भेटली. या गोष्टीमुळे, या आनंदामुळे त्याने वारी केली. परंतु वारीमध्ये सतत त्याने या अंगठीचा विचार केला की मला आता 30,000 रुपये भेटणार. परंतु अंगठी खोटी ठरल्यानंतर त्याला काय झालं? त्याचप्रमाणे महाराज आपली परिस्थिती झाली. आपण वारीला येतो, दिंड्या करतो, वाऱ्या करतो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा प्रपंचाचा, संसाराचा विचार. ज्ञानोबराई एक प्रमाण देतात. ज्ञानोबराई सांगतात, सत्यवादी करी संसार सफळ, अलिप्त कमळ जळी जैसे. ज्ञानोबराई दृष्टांत देतात. कमळ कुठं राहतं? पाण्यात राहतं. परंतु कमळ पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून अलिप्त राहतं. अलिप्त कमळ जळी जैसे. त्याप्रमाणे ज्ञानोबराई सांगतात की तुम्ही प्रपंचामध्ये राहून प्रपंचापासून अलिप्त राहा. विठ्ठल संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तेच नाथ बाबा सांगतात, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, सर्व सुखाच्या लहरीचा जर अनुभव आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा? ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवन सोहळ्या करता यात्रे अलंकापुरा येते. या अलंकापुरी नगरीमध्ये यात्रे करता ज्ञानोबरायांच्या समाधी संजीवन सोहळ्या करता या ठिकाणी या. आणि जर तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्हाला निश्चित सर्व सुखाचा अनुभव, सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. मला तुकोबरायांचं एक प्रमाण. तुकोबराय म्हणतात, हाय तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख त्या संगती. सर्व सुख त्या संगती. आघडेल पंगती राम नाम होईल श्रवण. तेजे राम नाम होईल विठ्ठल. तुकोबराय पहा काय म्हणतात. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. कुठे?
घडेल पंगती संतांची. तुकोबराय सांगतात संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर, संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. अजून एक प्रमाणे तुकोबरायांचं. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी गे. अशी मागणी तुकोबरायांनी कित्येक ठिकाणी देवाकडे केली आहे. तुकोबरायांनी देवाकडे भरपूर ठिकाणी संतांचीच मागणी केली. तुकोबराय देवाला म्हणतात की देवा तुला द्यायचे आहे ना, तर आम्हाला संतांची संगती दे. भरपूर प्रमाणात देता येतील. देव वसे चित्ती त्याचे घडावे संगती, किंवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेऊ. आता वैष्णव या गोष्टीचा जर विचार करायचा म्हणला, वैष्णव म्हणजे कोण तर संत. हा तुमचं नाव वैष्णव महाराज आहे हो, परंतु तुकोबराय म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. वैष्णवा संगती म्हणजे या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काय भेटतं, सुख भेटतं. परंतु या ठिकाणी विचार करण्यासारखी आणखीन एक गोष्ट अशी आहे की वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुख भेटतं. हे संत, हे संपूर्ण संत हे वैष्णव आहेत, परंतु या संपूर्ण संत मांदियाळीमध्ये आपले ज्ञानोबा हे अग्रगण्य वैष्णव आहेत. अग्रगण्य वैष्णव म्हणजे मोठे वैष्णव आहेत. तुकोबराय म्हणतात ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानोबा हे मोठे वैष्णव आहेत, आणि अशा माऊलींच्या जर आपण सानिध्यामध्ये सहवासामध्ये आलो, आपल्याला का सुख भेटणार नाही हो. अजून एक प्रमाण घ्यायचं म्हणलं, आपण शेवटी मागणीमध्ये म्हणत असतो पा मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. काय या संताशी निर्विहीची मज देई आणि तुझं का हे न मागू देवा. काय झालं, एकदा देव तुकोबरायांच्या मागे लागले की तुकोबराय तुम्ही काहीतरी मागून घ्या. सारखे एकसारखे तुकोबरायांच्या मागे लागले, तुकोबराय तुम्ही काहीतरी मागून घ्या मागून घ्या. असे म्हटल्यानंतर तुकोबराय देवाला म्हणाले देवा तुला द्यायचंच आहे ना, मग एक काम कर. काय दे. तुकोबराय म्हणतात हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काय मागा ह्याची देगा पांडुरंगा. तुकोबरायांनी हरिदासाच्या घरी जन्म मागितला. कुठे, कोणी श्रीमंताच्या घरी मागितला का नाही. तुकोबराय म्हणतात की देवा मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. एवढंच नव्हे, तुकोबराय याच्या पुढे जाऊन सांगतात की देवा मग तू म्हणशील मनुष्याचा जन्म पाहिजे असं का. नाही नाही, पशुचा जरी जन्म मिळाला तरी चालेल. लक्ष द्या, उदाहरणार्थ ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्याच्या पुढे घोडा जरी केला तरी सुद्धा चालेल. तुकोबराय म्हणतात पंढरीसी कोणी जाता वार करी होईन त्याचे द्वारी पशु याती. एवढेच नव्हे, तुकोबराय याच्याही पुढे जाऊन सांगतात की देवा संत ज्या न्हाणी घरामध्ये स्नान करतात, संत ज्या न्हाणी घरामध्ये स्नान करतात त्या न्हाणी घरातील किडा जरी केला तरी सुद्धा चालेल. सेवीन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे न्हाणी होईन किडा. म्हणजे या म्हणून आपण ठरवायचं की आपण कोणाच्या संगतीमध्ये जायचं. आपण जशी संगत करू तसं आपलं आयुष्य घडत असतं. आपण जर चांगल्याची संगत केली तर आपण आयुष्यामध्ये एक दिवस नक्की मोठं झाल्याशिवाय राहणार. आपली संगत जर चुकली तर आपल्या संपूर्ण आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. एक कहावत आहे, संगत करे बढ़ो की तो बढ़त बढ़त जाए, संगत करे बढ़ो की तो बढ़त बढ़त जाए, संगत करे गधो की दो दो लाता खाए. म्हणून संगत ही अतिशय महत्वाची आहे. पहा संगतीचा दुष्परिणाम कसा होतो समजण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठल. काय झालं, एका गृहस्थाने नवीनच एक आंब्याचा स्टॉल टाकला. कशाचा, आंब्याचं दुकान लावलं. आणि आंब्याचं दुकान ज्याने जिथं लावलं त्याच्या शेजारी, त्याने आंब्याचं दुकान ज्याच्या शेजारी लावलं त्या ठिकाणी उंदीर मारण्याचं औषध विकणाऱ्याचं दुकान होतं. आणि त्याच्या शेजारी दुकान लावलं. दुकान लावल्यानंतर हा आवाज द्यायला लागला, आंबे घ्या आंबे, आंबेगावचे आंबे, रत्नागिरीचे आंबे. आता शेजारी दुकान कशाचं होतं, उंदीर मारण्याच्या औषधाचं. हा म्हणला आंबे घ्या आंबे, तो म्हणायचा, हळूच म्हणायचा, खाल्लं की मरतय. हा म्हणायचा आंबे घ्या आंबे, म्हणायचा खाल्लं की मरतय. रत्नागिरीचे आंबे, खाल्लं की मरतय. महाराज परिणाम काय झाला, संपूर्ण दिवस मावळला, संध्याकाळ झाली, त्याचा एक सुद्धा आंबा संपला. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का त्याने संगत कशाची केली, त्याने आंब्याचा स्टॉल टाकला, परंतु
कशाच्या शेजारी टाकला? उंदीर मारणाऱ्या औषध विकणाऱ्याच्या शेजारी टाकला. परिणामी त्याचा एकही आंबा संपला नाही. म्हणून आयुष्यामध्ये संगती ही अतिशय महत्वाची आहे. म्हणून नाथबाबा सांगतात, तुम्ही जर या संतांच्या संगतीमध्ये आल्या, माऊली ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये आला, ज्ञानोबारांच्या सहवासामध्ये आला, तर तुम्हाला नक्की सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. आणि पुढे नाथबाबा वर्णन करत असताना सांगतात की या अलंकापुरीचा अजून काय महिमान आहे त्याचं वर्णन नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, सगरे गगरे दादा शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, गरे 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 जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, सगरे गगरे दादा शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, गरे 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 शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, 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 शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, जुनाट, शिवपीठ हे जुनाट, गरे 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 शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, हो शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, तेथे मुकुट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. नाथबाबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की या अलंकापुरा नगरामध्ये, अलंकापुरीमध्ये एक शिवपीठ आहे. कोणतं शिवपीठ आहे? कोणतं शिवपीठ आहे? हा हा दैवताचे नाव सिद्धेश्वर. या ठिकाणी भगवान श्री सिद्धेश्वर परमात्म्याचं पुरातन प्राचीन मंदिर आहे, हे शिवपीठ आहे. आणि या शिवपीठाचे शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. आणि या शिवपीठाचे, या शिवपीठावर आमचे ज्ञानोबाराय मुकुटस्थानी विराजमान आहे. सर्वश्रेष्ठ स्थानी मुकुटस्थानी आमचे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी राहतात. इतका ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. पहा, आपली वेळ झालेली आहे. 1 तास करायचं होतं, 1.25 तास झाले. असू द्या, काही हरकत नाही. मी अभंगाचे 2 चरण सोडले आणि 2 चरण सोडून दिले. नाही, असं नाही. आपण 2 चरणाचा धावत्या वेगामध्ये का होईना भावार्थ पाहू. पहा, नाथबाबा सांगतात, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, सर्व सुखाच्या लहरीचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करा? यात्रे अलंकापुरा येथे, या यात्रेनिमित्त ज्ञानोबारांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी या. तुम्हाला निश्चितच सर्व सुखाच्या लहरीचा, सर्व सुखाचा अनुभव भेटल्याशिवाय, सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी भगवान श्री सिद्धेश्वरांचं पुरातन प्राचीन शिवपीठ आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या ज्ञानोबाराय मुकुटस्थानी, सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. आणि ज्ञानोबारायांना सकल संतच नाही तर वेदशास्त्र देती ग्वाही. काय ग्वाही देतात वेदशास्त्र? वेदशास्त्र प्रत्यक्षात साक्ष देतात. काय साक्ष देतात? अभंगाचे वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र
देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही वेदशास्त्र देती ग्वाही मनती शिवपीठ हे दुरात शिवपीठ हे दुरात शिवपीठ हे दुरात शिवपीठ हे बाजी आली मनती बाजी आली शिवपीठ हे दुरात शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट जुनाट वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. प्रत्यक्ष वेदशास्त्र ग्वाही देतात, साक्ष देतात. कशाची साक्ष देतात? म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबरायांना आईसारखं म्हणतात, ज्ञानोबरायांना आई म्हणतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली किंवा ज्ञानराज माझी अनार्थाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबरा ही आपली आई आहे, माऊली आहे याची ग्वाही देतात. आणि शेवटी नाथबाबा म्हणतात की अशा ज्ञानोबरायांच्या चरणी मी नतमस्तक होतो, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. अशा प्रकारे धावत्या वेगामध्ये शेवटचे 2 चरणाचा मी भावार्थ केला. आपली वेळ संपून गेलेली आहे. यानंतर लगेचच आमचे जिवलग परममित्र गायन गंधर्व गोरख महाराज सगोर यांची 1 तासाची गोड अशी सेवा होईल. त्या अगोदर विठो रखमाईचं भजन गा. विठो रखमाई हरी हरी दे दे हरी दे दे हरी दे दे हरी दे 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 विठोबा रखमाई दे दे विठोबा रखमाई दे विठोबा रखमाई हरी दे दे रखमाई दे दे विठोबा रखमाई हरि दे दे जय हो जय हो.